विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जीएसटीवरील आधारित उदाहरण सोडवायचं आहे। उदाहरण याप्रमाणे दिलेले आहे बघा। नजमा या जीएसटी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत। त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला होता व विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 रुपये गोळा केला आहे। तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी काढा। तर इनपुट टॅक्स म्हणजे त्यांनी खरेदी त्या दुकानात खरेदीवर त्यांनी भरलेला जीएसटी म्हणजे 12,500 रुपये आणि विक्रीवर जमा केलेला जीएसटी 14,750 रुपये। तर या ठिकाणी आउटपुट टॅक्स जो आहे, जो त्यांनी तो माल विकल्यानंतर जो जमा केला त्याला म्हणतो आपण आउटपुट टॅक्स। वस्तूच्या विक्रीवर जमा केलेला जीएसटी त्याला म्हणतात आउटपुट टॅक्स। म्हणजे त्यांनी ती वस्तू विकताना 14,750 रुपये जमा केले टॅक्स म्हणून, जीएसटी म्हणून, आणि तीच वस्तू त्यांनी खरेदी करताना जो जीएसटी भरला त्याला म्हणतो आपण इनपुट टॅक्स। तर इनपुट टॅक्स किती आहे? त्यांनी ती वस्तू खरेदी करताना 12,700 रुपये टॅक्स भरलेला आहे, 12,500 रुपये टॅक्स भरलेला आहे। म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल नजमा यांचे इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर 12,500 रुपये। आता नजमा यांना भरावयाचा एकूण जीएसटी किंवा त्यांना भरावा लागणारा जीएसटी किती असेल? बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट। वजा इनपुट टॅक्स क्रेडिट। आता वस्तू विकत असताना त्यांनी जमा केलेला जीएसटी किती आहे? 14,750 रुपये आणि तीच वस्तू त्यांनी स्वतः दुकानासाठी खरेदी केली त्यावेळेस भरलेला जीएसटी 12,500 रुपये। इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे? 12,500 रुपये। तर दोघांची आपल्याला वजाबाकी करायची। आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर 2,250 रुपये। म्हणून आपण म्हणणार नजमाला भरावयाचा जीएसटी बरोबर ₹2250 2250 रुपये।